नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ आवडलाच असेल आणि तुमच्या सगळ्यांचं आता मी स्वागत करतोय माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आज काहीतरी आपण वेगळं करणार आहोत. बऱ्याच दिवसांपासून मला एका गोष्टीचा फार त्रास होतोय. माझ्या घरी एक फिश टँक आहे आणि त्या फिश टँकमधलं जे फिल्टर आहे ते कंटिन्यू सारखं बंद पडतंय. सो मी असा निर्णय घेतला की आपण काहीतरी DIY काहीतरी जुगाड मारून घरातल्या घरात काहीतरी एक फिल्टर बनवावं, जेणेकरून ते सारखं खराब नाही होणार आणि खूप दिवस टिकेल असं काहीतरी आपल्याला बनवायचं. सो माझ्याकडे हा कूलर होता जुना. या कूलरमधली मी एक मोटर काढली आणि त्या मोटरला वापरून मी आता नवीन फिल्टर बनवायचा प्रयत्न करतो. सो माहीत नाही कसं होतंय, पहिल्यांदाच बनवतोय, बघूयात. चांगलं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर परत नवीनच आणूयात विकत. चलो, तर आता आपण चालू करूयात. आणि माझ्यासोबत 2 जण मला मदतीसाठी आलेत. एक म्हणजे ताई आणि रेवा. इकडे बघ. तर बघूयात आता आपण चालू करूयात. मला माहित नाही कसं बनवायचं आणि माझ्याकडे काय काय हेही माहित नाही, पण जे काही सगळं आहे त्यातनं आपण बनवायचा प्रयत्न करूया. तर ताई मला काही गोष्टी सांगायला आणि शूट करण्यासाठी हेल्प करणार आहे आणि रेवा मध्ये मध्ये लुडबुड करण्यासाठी हेल्प करणार आहे. सो बघू आता कसं होत आहे. हां, तर आपल्याकडे आत्ता काय काय आहे बघू देत मला. मोटर कुठे गेली? ही एक मोटर आहे. ही मोटर आहे, सेलोटेप, 2 पाईप्स, ह्याच्यामध्ये वायर्स आहेत. ह्यातल्या वायरी आपण काही यूज करू शकतो. छान 3 पिन आहे. हे सगळं दिवाळीतलं सामान जे आता उपयोगी पडते. रेवा, बाहेर अजून एक पिशवी असणार, ती आण ना प्लीज. हा, घेऊन ये ना. त्याच्यामध्ये आहेत वायरीज. मी आत्ता मगाशी काढली होती बाहेर, ती तशीच बाहेर राहिली. आण लवकर. हे ते जुन्या फिल्टरची मोटर आहे जी बंद पडली आहे. त्याची वायर आपण ह्याला कनेक्ट करून वापरणार आहोत. म्हणजे थोडीशी मोठी पण मिळेल वायर आणि काहीतरी चांगलं एक प्लग वगैरे पण मिळेल, आहे का नाही? लक्षात नाही आलं यार माझ्याशी. तू हेल्प करण्यासाठी आली आहे मला, ऑडियन्स नाही आहे तू. एक नंबर तुझी कंबर है चाल शेकी शेकी. करते शी ते माशांच्या ह्याच्यात तू डोक्याला लावते. मोटर किती खराब होतं. सकाळपासून पाऊस पडतोय, नेमका आत्ता थांबलाय पाऊस. नाही तर आपल्याला इथे करता नसतं आलं काही. सो एक चांगली गोष्ट आहे की पाऊस थांबलाय, पण वातावरण एकदम छान आहे आत्ताचं. चल आता मला सांग काय काय लागणार आहे आपल्याला तिकडे फिश टँकला.
तर हे आपण आत्तापर्यंत तयार केलेल्या गोष्टी आहेत, हे तयार झालं आहे. आता ह्याला लावायचं फिश टँकमध्ये, आणि फिश टँकच्या इथे अजून आता फिल्टरचं काम करायचं आपल्याला, स्पंज वगैरे लावून, आहे का नाही. ऑलरेडी जुन्या फिल्टरमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण टाकू, आणि नवीन एखादं काही स्पंज वगैरे असेल ते पण टाकू, आहे का नाही. सगळ्यांचं मनोगत घेतलं, तुझंच नाही घेतलं मी. तू आल्यापासून मी व्लॉगिंग चालू केलंय. काय वाटतंय तुला? तुला तर माहितीच आहे की मी व्लॉगिंग चालू केलंय. सांग की. छान होतंय, मस्त. काय मस्त? अरे तू वेळ आणि मम्मी सेम टू सेम उत्तर देते. छान वाजते, मस्त. फिश टँक मध्ये आपण बघूयात जाऊन तिकडे काय चल. तर हा आपला फिश टँक आहे. रे तू काय रे स्वतःला मारून घेतो बावळा. मग ते याला ना आपण जरा अजून आहे ना हे करू मम्मी, काय त्याला भरपूर सामग्री भरावं लागेल याच्यामध्ये, जेणेकरून ते फिल्टर होईल छान आणि पाणी स्वच्छ होईल. नाही आता त्याला मोठे स्पंजेस आणू आपण. नाही ती एवढी फिल्टर नाही होणार जेवढं पाहिजे तेवढं, पण बऱ्यापैकी होईल. पण हे तुला आठवड्याला धुवावंच लागेल हे सगळे स्पंजेस. तर फायनली ते वर्कआउट झालं. आणि आपला फिल्टर चालू झाला. आता फक्त एकच गोष्ट राहिली की त्यामध्ये आपल्याला स्पंज आणि काही गोष्टी अजून ते फिल्टर होण्यासाठी गरजेचं आहे, अशा गोष्टी काही आपल्याला त्याच्यामध्ये ॲड कराव्या लागतील. सो मी ते कधी मार्केटमध्ये, मी किंवा माझी आई मार्केटमध्ये गेल्यानंतर ते घेऊन येऊ आणि त्याला लावून मग ते एकदमच परफेक्ट होऊन जाईल. सो फायनली आपलं ते जे काही आपलं ठरवलं होतं ते सॉल्व्ह झालेलं आहे. सो मला तरी वाटते की आता हे लॉंग लास्टिंग असेल, ह्याच्यामध्ये काही आता खराब होण्याची शक्यता कमी आहे. कारण आम्ही बऱ्याच दिवसांपासून मार्केटमधनं जे नॉर्मल फिशच्या दुकानात जे मिळतं ते फिल्टर घेऊन येत होतो. त्याचा प्रॉब्लेम असा होत होता की ते 1-2 महिना चालायचं आणि मग बंद पडायचं. मग आम्हाला कळायचं नाही की कुठलं. आम्ही आता ते मोठे फिल्टर्स घेतले, त्यानंतर छोट्या साईजचे पण सुरुवातीला घेतले होते. असं वाटत होतं की पाणी भरपूर जास्त आहे त्यामुळं ते फिल्टर खराब होत आहे. पण तसं काही वाटत नाही मला असं. आणि ते असं आहे की त्याच्यातली मोटरही काढता येत नाही, ते त्यांनी इतकं फिक्स करून ते चायना मेड सगळे असतात. सो हे आपलं इंडियन नागपुरी हे कूलर आपल्या कामी आला. त्यातलं फिल्टर हे आपलं मोटर काढून आपण जे काय तयार केलं आहे आता, ते मला तरी वाटतं की लॉंग लास्ट. आता हा कूलरच जवळपास 3 वर्ष झाले आम्ही वापरतो, 2 ते 3 वर्ष. तर त्याची मोटर तर अजून काही खराब झाली नाही, कारण तेही पाण्यात असतं. मित्रांनो, ताई घरी आली आहे, त्यामुळं काहीतरी वेगळं कुक करायची इच्छा होती. सो ताईला वडापाव खाण्याची खूप इच्छा झाली आहे. सो आपण आता वडापाव बनवणार आहोत घरी. सो त्याची प्रोसेस वगैरे काय असेल ते सगळं आता तुम्हाला बघायला मिळेल. बंद करून फोटो काढायचे आणि चालू करायचं सर आहे का? हां, वडापाव आणि
असं आत्ता ठरलेलं आहे की वडापाव तर बनवत होते पण सोबत सॅम्पल पण बनवणार आहे. सो सॅम्पल म्हणजे जे मिसळ सोबत असतं ते सॅम्पल. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. सो वडा सॅम्पल प्लस वडापाव याचं कॉम्बिनेशन असणार आहे. मज्जाच मज्जा आहे आज. इतनी खुशी मुझे आज तक. तर बघा मित्रांनो केवढं साफ झालं आहे. बऱ्यापैकी साफ झालं आहे आणि एकदम व्यवस्थित वर्क करत आहे. इकडनं स्वच्छ झालं आहे एकदम. हे मासे एकदम खुश झालेत आता चांगले. ते छोटे मासे फिल्टर पाशीत जाऊन थांबलेत. सो आजचा दिवस मस्त गेलेला आहे. कोणासारखे दिसते आईसारखी नाही म्हणते. मग कोणासारखे दिसते मग कोणासारखे दिसते मग मोबाईल ठेव. दोघांसारखी. कोण दोघं? आई कृष्णासारखी. आणि कृष्णा. आणि माझ्यासारखी दुसऱ्याची दातांमध्ये. कशामध्ये? काय म्हणते? माझ्यासारखी कशामध्ये दिसते तू? दातांमध्ये. कशात? दात. कसले दात? आधी दोघांचे दात सेम आहे. ओ म्हणून म्हणते काय. तुला बसायचं तर तू पुस ना. पुस तुझ्या हाताने पटपट चल. कुठे चालले ती घेऊन? हात धुवायला. हळू इथं पडशीला गॅस पाशी. काय बनवते कृष्णा? पप्पा ते बनवलं बघा. बघा की उघडून जरा ते नीट. उचला बरं ते.
तुला देऊ का गोळे बनवून त्याचे? मला दे म्हणजे गोळे बनवून. नाही, नाही मी हाताची आगाग होईल तुझ्या, कळतंय का? त्याच्यात मिरची आहे. कर मग, मला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉपर झालाय का? एकदम व्यवस्थित झालाय. कसं झालाय? गरम आहे पण खा खा खा, एवढा गरम नाही झालाय का चांगलं? हा कसं झालंय? प्रॉपर झालाय. आता आपण सॅम्पल सोबत बघू. तो लिंबू पिळलंच जाय ना. एकदमच आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो तशा टाईपचं आहे हे. आता याला फॉलो कर. थांब जरा. हे आहे एकदमच व्यवस्थित झालं यार. आपण जसं हॉटेलमध्ये खातो तशाच टाईपचं झालं आहे. लयच भारी लागते. तर फायनली जेवण झालेलं आहे. खूपच भारी झाला होता वडापाव आणि वडा सॅम्पलही खूपच जास्त भारी लागत होतं. इतका जेवलो आहे मी की मला आता चालताही येत नाही, त्यामुळं मी जरा बसून व्हिडिओ शूट करतो आहे आत्ता. एनिवेज आपण आजचा ब्लॉग हा इथेच संपवतो आहे. तुम्हाला या दोन्ही गोष्टी कशा वाटल्या ते सांगा मला. जे आपण फिश टँकचा फिल्टर जो सुरुवातीला आपण बनवला किंवा DIY जे जुगाड मारला आहे तो एक गोष्ट, आणि त्यानंतर अचानकच प्लॅन झालं की वडापाव बनवायचा आहे. वडापाव बनवायचा प्लॅन केल्यानंतर अचानक ठरलं की वडा सॅम्पलही बनवू. सो 2 in 1 काहीतरी गोष्ट करायची अचानक ठरली, आणि अचानक माझं हेही ठरलं की या गोष्टीवर आपण ब्लॉग बनवू. सो आता कसं झालं आहे काय झालं आहे मला माहीत नाही. अनप्लॅन्ड आहे सगळं. जे समोर येत गेलं ते मी शूट करत गेलो.
आणि अजून इतकी काय सवय नाही आहे व्लॉग्स बनवायची. सो काय चुकलं असेल तर प्लीज माफ करा आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुम्ही हे सगळं केल्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळेल अजून ब्लॉग्स बनवण्यासाठी. आणि तुमचा फीडबॅकही द्या. असं नाही की फक्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही गोष्ट आवडली नसेल किंवा काही सजेशन्स द्यायचे असतील तर तसंही तुम्ही देऊ शकता. अजून मी एक्सप्लोरेशन स्टेटलाच आहे की मला अजून माहीत नाही की मी काय काय करणार आहे या चॅनलवरती. पण ऑब्व्हियसली मला ज्या गोष्टी आवडत आहेत किंवा मला ज्या गोष्टी करायला आवडेल याच गोष्टी मी करणार आहे या चॅनलवर. आणि अजून मेन गोष्ट अशी की माझ्या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही जाऊन फॉलो करा. कारण त्या चॅनलवर पण मी खूप जास्त मेहनत घेतो आहे आणि नवीन नवीन गोष्टी त्या चॅनलवरती पण येणार आहेत, जे मी आत्ता तुम्हाला सांगत नाहीत. पण भरपूर गोष्टी मी त्या चॅनलवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि छान गोष्टी जेणेकरून तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार अशा काही गोष्टी मी त्यावर घेऊन येतो आहे. खूप मेहनत घेणार आहे. सो प्लीज माझ्या इंस्टाग्रामलाही फॉलो करायचं विसरू नका. सो असंच भेटत राहू, मजा करत राहू. अजून मजा माझ्या व्हिडिओजमध्ये मी आणत राहील. सो दॅट्स इट.